इकडं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईननुसार 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याचे आपल्याकडे 7 मेला इलेक्शन झालं। त्यानंतरच्या सर्व ज्या 2139 मतदान केंद्रावरच्या ज्या सर्व EVM होत्या त्या आपण सील केलेल्या आहेत आणि त्यानंतर साधारणतः आपल्याकडं 4 जून रोजी मतमोजणी आहे। तर याच्यासाठी आपल्याला आयोगानं त्रिस्तरीय अशी सुरक्षा व्यवस्था यासाठी दिलेली आहे। आपण सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत हे आपण सील केलेलं आहे आणि प्रत्येक त्यांच्याकडे जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांचे 6 वेगवेगळ्या त्यांच्या स्ट्रॉंग रूम आहेत। त्याच्यामध्ये पूर्ण CCTVचं कव्हरेज आहे। पूर्ण बिल्डिंगसाठी जवळजवळ 130 CCTV आपल्या पूर्ण बिल्डिंगमध्ये पेरिमीटरला आहेत आणि सर्व आतल्या बाजूनं जे केंद्र शासनाचे जे सुरक्षा पथक आहेत त्यामध्ये CRPFची आपल्याकडे जवळजवळ 80-90 जणांची टीम आपल्याकडे उपलब्ध आहे। ते पूर्ण 24 तास त्यांच्या जो पहारा जो आहे। त्यानंतर बाहेरच्या बाजूला आपल्या SRP आपले जे स्टेटचं रिझर्व्ह पोलीस फोर्स आहेत त्याची पोलीस रक्षक आहेत आणि बाहेरच्या बाजून आपले राज्य शासनाचे जे आपले पोलीस कॉन्स्टेबल्स वगैरे आहेत ते या ठिकाणी सुरक्षेसाठी उपलब्ध आहेत। त्याचबरोबर आपण पूर्ण 8 तासाच्या ड्युटीमध्ये वेगवेगळे जे गॅझेटेड ऑफिसर्स आहेत दिवसा रात्री पूर्ण वेळ लावलेले आहेत। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची सुद्धा आपण नेमणूक या ठिकाणी या सर्व ज्या बाबी आहेत त्याचा उद्देश हाच आहे की आपलं जे मशीन आहे ते कुठल्याही त्याला इलेक्ट्रिकल कनेक्शन नाही आहे, अत्यंत सुरक्षितरित्या आपण हे जे मशीन्स आहेत आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा लोक EVMवरती शंका वगैरे व्यक्त करत असतात, कुठल्या कारणामुळे छेडछाड वगैरे होऊ शकतात। त्याच्या अशी कुठलीही शंका कोणालाही राहू नये यासाठी त्या ठिकाणी आपले जे उमेदवार आहेत त्यांचे जे प्रतिनिधी आहेत जे इलेक्शन एजंट असतात त्यांना सुद्धा या ठिकाणी जेव्हा कधी पाहिजे असतात तेव्हा त्यांना पूर्ण स्ट्रॉंग रूमची पाहणी करता येते आणि याचा उद्देश हाच आहे की पारदर्शकरित्या सर्व आपण जी प्रक्रिया पार पडलेली आहे तोपर्यंत आपलं साधारणतः जो 20-25 दिवसाचा जो दिवस आहे त्या दिवसांचा जो वेळ आहे आपल्याला म्हणजे मतदानापासून ते ॲक्च्युअल काउंटिंगपर्यंत तर ते मशीन अतिशय सुरक्षितरित्या आपण ठेवलेले आहेत आणि ते पारदर्शकरित्या सर्व उमेदवारांना आणि यांना आपल्याला त्या ठिकाणी आपण CCTVची जी हे आहे फुटेज ते दाखवण्याची व्यवस्था सुद्धा आपण उमेदवारांना खालच्या मजल्यावर केलेली आहे। त्यामुळं अतिशय पारदर्शकरित्या हे आपण या ठिकाणी सुरक्षित वातावरणामध्ये आपण ह्याच्या मतपेटी ठेवलेल्या आहेत आणि 4 जूनच्या रोजी आपले मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठी जे काय आवश्यक जे ट्रेनिंग वगैरे आहे त्यामुळे लवकरच करून इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईननुसार त्याच्या याच ठिकाणी मतमोजणीचं जे आपलं जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे या ठिकाणी मतमोजणी सुद्धा या ठिकाणी पार पडणार आहे। तर ते जसं जे इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन येतील त्यानुसार आपण ही प्रक्रिया करू। धन्यवाद।